हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू आणि ही आहे मम्मी आणि आपण आपल्या चॅनल मध्ये पाहतो फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। सो आज आपण ना गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवणार आहोत। अगदी 1 तासामध्ये ही थाळी बनवायचा असा आम्ही दोघींनी चॅलेंज घेतलेला आहे। आता बघूया ही थाळी 1 तासामध्ये बनते का। भरपूर सारे पदार्थ या थाळीमध्ये आपण बनवणार आहोत। पण खीर बनवणार आहोत, शेवयाची पुरी बनवणार आहोत, बटाट्याची भाजी, पनीरची भाजी, पुलाव, कोशिंबिरी, भजी, पापड असं भरपूर काय काय आपण बनवणार आहोत। आणि ना आम्ही दोघी मिळून ही थाळी बनवणार आहोत, त्याच्यामुळे 1 तासात तर ही थाळी बनलीच पाहिजे। खूप सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा गुढीपाडव्याची थाळी कशी बनवू शकता हे आपण पाहणार आहोत। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच सगळ्या रेसिपींना सुरुवात करूया। आता सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला पुऱ्या बनवायला घ्यायच्यात। आता त्यासाठी आपण इथे एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेऊया। 2 वाटी इतकं आपण गव्हाचं पीठ घेतलंय। साधारणतः 2 चमचे इतका रवा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आता ना हे सगळं व्यवस्थित मिक्स करून पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर असं हे पीठ आपण पुरीसाठी मळून घेतलेलं आहे। आता ना हे पुरीचं पीठ आपण झाकून ठेवायचंय। पुरीचं पीठ आपण झाकून ठेवलेलं आहे। आता तोपर्यंत आपण पनीरच्या भाजीची तयारी करूया। आता ना पनीरची भाजी बनवण्यासाठी आपल्याला ग्रेव्हीची तयारी करून घ्यायची आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे पॅन घेतलेला आहे। या पॅन मध्ये ना आपण तेल टाकून घेऊयात। आता यामध्ये ना एक छोटा कांदा आपल्याला उभा चिरून टाकायचा आहे। कांदा मस्त असा तेलावरती परतून घेऊयात। इथे ना कांदा मस्त असा आपण तेलावरती परतून घेतलाय। छान असा गोल्डन कलर कांद्याला आलेला आहे। आता त्याला एका बाजूला आपल्याला करून ठेवायचंय पॅन मध्ये। आणि यामध्ये आता आपल्याला ना टोमॅटो ऍड करायचा आहे। इथे एक छोटा टोमॅटो आपण चिरून घेतलेला आहे। आता टोमॅटो तेलावरती परतून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो सुद्धा अगदी मस्त असा परतून घेतलाय आपण। आता यामध्ये ना आपल्याला एक लाल सुकी मिरची टाकायची आहे। आल्याचे 2-3 तुकडे टाकायचे आहेत। एक हिरवी मिरची टाकायची आहे। 2 लवंग टाकायचे आहेत। लसणीच्या 4-5 पाकळ्या टाकायच्या आहेत। 2-3 काजू टाकायचे आहेत आणि जिरं टाकायचंय साधारणतः अर्धा चमचा इतकं। आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे परतून घेतोय आपण। पॅन गरम आहे त्याच्यामुळे हे परतलं जाईल साधारणतः मिनिटभरासाठी। आता हे सगळं ना मिक्स करून घेऊयात आणि आता हे थंड व्हायला थोडा वेळ आपल्याला ठेवून द्यायचं आहे। आता जोपर्यंत इथे पनीरच्या भाजीचं वाटण गार होतंय ना तोपर्यंत आपण ना बटाट्याची भाजी आणि पुलावसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। आता इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये आपल्याला आल्याचे तुकडे टाकायचे आहेत। भरपूर असा मोठा आल्याचा तुकडा घेतलाय आपण, त्याचे छोटे तुकडे केलेले आहेत। साधारणतः 6-7 हिरव्या मिरच्या आहेत। एक गड्डाभर इतका लसूण आहे। आता ना थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकूयात आणि हे सगळं मिक्सरला छान असं वाटून घ्यायचंय। इथे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। हे ना वाटण इथे आपण काढून घेतलेलं आहे वाटीमध्ये। हे आपण ना पुलावसाठी आणि बटाट्याच्या भाजीसाठी दोन्हीसाठी वापरणार आहोत। आता पुन्हा तेच मिक्सरचं भांडं आपण घेतलेलं आहे आणि हे पनीरच्या भाजीसाठी जे वाटण आपल्याला बनवायचं आहे ना ते आपण यामध्ये वाटून घेऊयात। हे सगळे जिन्नस ना मस्त असे थंड सुद्धा झालेत आता। आता हे पनीरच्या भाजीचं वाटण सुद्धा आपण वाटून घेऊयात। हे ना पनीरच्या भाजीचं वाटण सुद्धा आपण वाटून घेतलेलं आहे। आता लगेचच आपल्याला पनीरची भाजी करून घ्यायची आहे। आता ज्या पॅन मध्ये आपण मसाला बनवला होता ना तेच पॅन पुन्हा घेतलंय। त्याच्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी तेल सुद्धा उरलेलं आहे। आता थोडंसं तेल यामध्ये अजून ऍड करूयात। आता इथे तेल गरम होतंय तोपर्यंत आपल्याला एकीकडे मसाला तयार करून घ्यायचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे भांड्यामध्ये दूध घेतलेलं आहे थोडंसं। हे ना सुहानाचं पनीर टिक्का मसाल्याचं पाकिट आहे। साधारणतः 2 चमचे इतका मसाला आपण यामध्ये घोळून घेऊया दुधामध्ये। दुधामध्ये हा मसाला व्यवस्थित घोळून घ्यायचा, एक सुद्धा गाठ नाही राहिली पाहिजे यामध्ये।
आपण जो मसाला आता बनवलाय ना, जी ग्रेव्ही बनवून घेतली ती ग्रेव्ही आणि हा मसाला, हे दोन्ही मिक्स करून ना पनीरची भाजी बनवायची. एकदम छान लागते. तुम्ही जर कधी बनवली नसेल ना तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. खूप छान लागते अशा पद्धतीने पनीरची भाजी. इथे हा मसाला मस्त असा घोळवून घेतलाय आपण दुधामध्ये. आता इथे तेल सुद्धा छान गरम झालंय. फोडणीसाठी आपण यामध्ये एक सुकी लाल मिरची टाकूयात, दालचिनीचा एक तुकडा टाकूयात आणि ना एक वेलची टाकायची, अख्खी वेलची टाकली आपण इथे. आता हा जो मसाला आपण करून घेतलाय, ती ग्रेव्ही आपण करून घेतली, ती आपल्याला पूर्ण ह्याच्यामध्ये टाकायची आहे. तेलावरती ग्रेव्ही छान अशी परतून घ्यायची आहे. आता खूप जास्त ही ग्रेव्ही परतत बसायचं नाहीये, नाहीतर मग ना हा पूर्ण मसाला परतून जातो. आता यामध्ये ना साधारणतः एक छोटा चमचाभर इतकं लाल तिखट टाकायचं आहे. पाव चमचा हळद टाकायची. हे मिक्स करून घेऊयात. आता हा जो मसाला दुधामध्ये आपण घोळवून घेतलेला तो यामध्ये टाकायचा आहे. आवश्यकतेप्रमाणे पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आवश्यकतेप्रमाणे पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे. आता ह्याला एक मस्त अशी उकळी येऊन द्यायची आपल्याला. इथे तुम्ही पाहू शकता ह्या ग्रेव्हीला मस्त असं बॉईल आलेलं आहे. आता यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ टाकूयात, एक चमचा फिरून घेऊयात आणि आता पनीर यामध्ये टाकायचं आहे. आपण पनीरचे छान असे पीस करून घेतलेले आहे ते यामध्ये टाकूयात. आता ना मस्त 7-8 मिनिटांसाठी झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता ना एका साईडला ही पनीरची भाजी होते तोपर्यंत आता आपण बटाट्याची भाजी लगेचच घालून घेऊयात. आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण कढई घेतली आहे. कढईमध्ये ना तेल टाकून घेऊयात. तेल गरम झालं ना की त्यामध्ये आपल्याला एक सुकी लाल मिरची टाकायची आहे, थोडीशी मोहरी टाकूयात, थोडं जिरं टाकायचं आहे, कढीपत्त्याची पानं टाकायची आहे, थोडंसं हिंग टाकूयात. इथे आपल्याला उडदाची डाळ टाकायची आहे थोडीशी. हे सगळं ना थोडं मिक्स करून घेऊयात. आता हे जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आलं लसूण मिरची कोथिंबीरीचं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. एक मोठा चमचाभर इतकं वाटण मी यामध्ये टाकलंय. हे जरा छान असं परतून घेऊयात. हळद टाकायची आहे यामध्ये. आता इथे 3 बटाटे उकडून आपण ते ना थोडे स्मॅश करून घेतले ते यामध्ये टाकूयात. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. चवीप्रमाणे मीठ यामध्ये टाकायचंय. आणि अगदी 5 मिनिटात ही मस्त अशी बटाट्याची भाजी सुद्धा आपली बनवून तयार आहे. मस्त अशी ही भाजी तयार झाली. वरून आपण मस्त अशी चिरलेली कोथिंबीर यामध्ये ऍड करूयात आणि आता हा गॅस बंद करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपली बटाट्याची भाजी बनते तोपर्यंत इथे आपली पनीरची भाजी सुद्धा तयार झालेली आहे. अगदी छान अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. हे ना गॅस बारीक करून घेतलाय आपण. यामध्ये ना आता किंचितशी साखर टाकायची वरून. याने ना भाजीला अगदी अप्रतिम अशी चव येते. आपण इतकीच ग्रेव्ही ठेवणार आहोत. खूप जास्त घट्ट पण करणार नाहीये आणि ह्यापेक्षा पातळ सुद्धा नकोय. अगदी परफेक्ट अशी ग्रेव्ही झालेली आहे. हिला सुद्धा गार्निशिंग साठी वरून भरभरून अशी कोथिंबीर टाकूयात आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. ही पनीरची भाजी सुद्धा आपली बनवून तयार आहे. हिला आपण झाकून ठेवूया थोडा वेळ. तर एकीकडे आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे, बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता लगेचच आपल्याला ना पुलाव बनवून घ्यायचा आहे. आता ना आपल्याला पुलाव बनवायला घ्यायचा आहे. त्यासाठी कुकर मध्ये आपण तेल टाकून घेऊयात. आता ना तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडं हिंग टाकायचंय, एक ना सुकी लाल मिरची टाकायची आहे, एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि एक तमालपत्र टाकायचंय, थोडंसं जिरं टाकायचंय. आता यामध्ये ना आपल्याला एक उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे.
कांदा टोमॅटो आपण थोडासा परतून घेऊयात। इथे ना आपण कांदा टोमॅटो परतून घेतलाय। यामध्ये ना थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकूयात। इथे ना आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे। साधारणतः 1 चमचाभर इतकी पेस्ट यामध्ये टाकायची आहे। थोडंसं ना हे मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकायची आहे। पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे। मसाले आपण मिक्स करून घेतलेत। आता यामध्ये ना शेंगदाणे टाकायचे आहेत आणि इथे मटार आहेत, मस्त असे धुवून घेतलेत मटार आपण, ते यामध्ये टाकूयात। हे सगळं एकदा छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। आता इथे 1 वाटीभर इतका तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलाय आपण, तो यामध्ये टाकूयात। तुमच्याकडे जर बिर्याणी राईस असेल ना तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पुलावसाठी। एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचंय। आता आपण इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला, त्यासाठी आपण 2 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकायचंय। गरम पाणी टाकल्याने पुलावला चव खूप छान येते। चवीप्रमाणे मीठ यामध्ये टाकून घेऊयात। आता ना मोठ्या गॅसवरती ह्याला एक मस्त अशी उकळी येऊन द्यायची आहे। इथे ना एक मस्त अशी उकळी आली आहे। आता ना आपण गॅस बारीक करूयात जरासा आणि यामध्ये ना भरभरून अशी कोथिंबीर टाकूयात आणि आता कुकरचं झाकण आपल्याला लावून घ्यायचंय आणि मीडियम फ्लेम वरती ना 2 शिट्ट्या आपल्याला इथे करून घ्यायच्यात कुकरला। आता जोपर्यंत इथे कुकरला शिट्ट्या होतात ना तोपर्यंत आपण भजीचं पीठ तयार करून घ्यायचं आणि कोशिंबिरीची सुद्धा तयारी करून घेऊयात। भजी बनवण्यासाठी इथे आपण एक ना पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये कांदा टाकलाय उभा चिरलेला। इथे ना आपल्या कुकरला सुद्धा शिट्ट्या होतात, जो पुलाव लावला होता त्याला। आता इथे आपल्याला मीठ टाकायचंय चवीप्रमाणे कांद्यावरती आणि कांदा ना मिठामध्ये चुरून घ्यायचा आहे। कुकरला सुद्धा 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण ना आता गॅस बंद करून घेऊया आणि हा कुकर आता थंड व्हायला तसंच ठेवून देऊया। कांद्यामध्ये मीठ टाकून आपण ते चुरून घेतलेलं आहे। यामध्ये आता हिरवी मिरची टाकायची आहे, आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता। आपण इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात। कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत, चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची आहे। इथे ओवा घेतलाय आपण थोडासा हातावरती चोळून, तो यामध्ये टाकायचा आहे। थोडीशी बडीशेप टाकायची आहे, हातावरती चोळून टाकूयात बडीशेप सुद्धा। आता आवश्यकतेप्रमाणे बेसनाचं पीठ यामध्ये टाकायचं आहे। आपण ना 2 छोटे कप इतकं पीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि आता पाणी न टाकता हे सगळ्यात पहिल्यांदा मिक्स करून घेऊयात। आता ना किंचितचं पाणी घेऊन आपल्याला हे भजीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। इथे ना हे भजीचं पीठ आपण तयार करून घेतलंय, ह्याला थोडा वेळ ना झाकून ठेवूयात। आता ना भजीचं पीठ आपण झाकून ठेवलंय, पुऱ्यांचं पीठ सुद्धा झाकून ठेवलंय। तोपर्यंत एका साईडला ना आता आपल्याला खीर तयार करून घ्यायची आहे। अगदी शेवटला ना आपण सगळे तळणीचं काम करणार आहोत, जसं की पुरी भजी किंवा पापड म्हणा। आता ना शेवई बनवायची आहे, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे दूध गरम करायला ठेवलंय। साधारणतः अर्धा लिटर इतकं दूध घेतलंय आपण। तर इथे एक पॅन घेतलाय आपण, पॅन मध्ये ना तूप गरम करून घेऊयात। मस्त असं 1 चमचाभर इतकं तूप आपण यामध्ये टाकलेलं आहे। इथे ना एका प्लेट मध्ये आपण बेदाणे घेतलेले आहेत, इथे बदाम क्रश करून घेतलेत, काजू घेतलेले आहेत आणि मनुके घेतलेले, ते ना या तुपामध्ये टाकूयात। तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता ना हे ड्रायफ्रुट्स आपल्याला तुपावरती परतून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रुट्स मस्त असे तुपावरती परतून घेतलेत आपण, ते आता एका प्लेटीत काढून घेऊयात। आता पुन्हा आपण तोच पॅन घेतलाय, पॅन मध्ये ना पुन्हा तूप टाकायचंय, 2 चमचे इतकं तूप टाकूयात पॅन मध्ये। आता ही ना बारीक शेव आहे ती आपल्याला तुपावरती परतून घ्यायची आहे। फक्त मिनिटभरासाठी ही शेव आपल्याला तुपावरती परतून घ्यायची आहे। आता तिथे ना आपली शेव छान अशी परतून झाली आहे तुपावरती। इथे ना दूध सुद्धा छान असं बॉईल झालेलं आहे। आता यामध्ये ना आपल्याला चवीप्रमाणे साखर टाकून घ्यायची आहे। आपण इथे साधारणतः 3 चमचे इतकी साखर टाकलेली आहे।
आता इथे ना एका वाटीमध्ये आपण थोडासा खवा घेतलाय, त्यामध्ये ना हे दूध टाकूया आणि खवा दुधामध्ये मिक्स करून घेऊयात, म्हणजे ना खव्याच्या गाठी राहणार नाही जेव्हा आपण खीर बनवू तेव्हा खिरीमध्ये। हा ना खवा आपण दुधामध्ये मस्त असा घोळवून घेतलाय, आता तो आपल्याला या दुधामध्ये टाकायचा आहे। आता ना हे चमच्याने व्यवस्थित असं हलवत राहायचं, नाहीतर मग ना गाठी तयार होतील खव्याच्या। आता ही जी तुपामध्ये परतून घेतलेली शेव आहे ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे। अशा पद्धतीने ना पॅनला लागलेलं तूप सुद्धा घ्यायचंय आपल्याला। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे आणि आता ह्या खिरीला ना एक छान असं बॉईल येऊन द्यायचं आहे। खिरीला मस्त असा बॉईल आला ना की यावरती आपल्याला आता परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही अगदी मस्त अशी शेवयाची खीर सुद्धा बनवून तयार आहे। इथे हे ना पुरीचं पीठ आपण भिजत ठेवलेलं, आता ह्याच्या आपल्याला पटापट पुऱ्या लाटून घ्यायच्यात। आता ना एक एक करून ह्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्यात। तर इथे या काही पुऱ्या आपण तयार करून घेतल्यात, मस्त अशा ह्या पुऱ्या आता आपण तळून घेऊयात। अगदी मस्त टम्म अशा फुलतायत पुऱ्या। इथे ना काही पुऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत, बाकीच्या उरलेल्या आपण नंतर तळूयात। इथे ना कुरड्या तळून घेऊयात। नैवेद्याच्या ताटामध्ये ना कुरड्या एकदम छान दिसतात। आता इथे ना हे भजीचं पीठ आपण तयार करून घेतलंय, आता फटाफट भजी सुद्धा बनवून घ्यायचे। हे भजीचं पीठ ना आपण मगाशी करून ठेवलेलं, यामध्ये थोडंसं गरम तेल टाकूयात म्हणजे भजी ना छान असे फुलतात। तेल अगदी गरम असतं, सवय असेल तरच हात घाला, नाही तर चमच्याने मिक्स केलं तरी चालेल। भजी काढून घ्यायचे। अशा पद्धतीने ना आता सगळे भजी बनवून घेऊयात। इथे हे भजी आपण करून घेतले अगदी गरमागरम असे। आता आपल्याला कोशिंबीर तयार करून घ्यायची, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका बाउल मध्ये आपण दही घेऊयात। या दह्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे, किंचितशी साखर टाकायची आहे। दही ना मस्त असं फेटून घेऊयात। आपण ना तडकेवाली कोशिंबीर बनवणार आहे, अगदी पटकन बनते आणि एकदम भारी लागते खायला। ह्याची रेसिपी पण आपण ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केली आहे। इथे मस्त असं हे दही फेटून घेतलंय आपण।
आता इथे ना मी थोडंसं बीट घेतलंय किसून, गाजर घेतलंय किसून, काकडी किसून घेतली, त्यातलं पाणी काढून टाकलंय काकडीमधलं. आता यामध्ये काकडी टाकूयात, गाजर टाकायचंय थोडं आणि बीट सुद्धा टाकायचंय. हे सगळं ना छान असं मिक्स करून घेऊयात. आता ना या कोशिंबिरीला आपल्याला तडका द्यायचा आहे. आता तडका बनवण्यासाठी इथे आपण तडक्याचं भांडं घेतलंय. यामध्ये ना 1 चमचाभर इतकं तेल टाकूयात. तेल हलकसं गरम झालं ना की यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे, थोडंसं हिंग टाकूया, कढीपत्त्याची पानं टाकायची आहे, गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर टाकायची आहे. आता हा तडका ना आपल्याला ह्या कोशिंबिरीवरती टाकायचा आहे. मस्त अशी कोशिंबीर मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही इथे पाहू शकता ही छान अशी तडकेवाली कोशिंबीर सुद्धा बनवून तयार आहे. इथे आपलं ना ऑलमोस्ट सगळं जेवण बनवून तयार आहे. मी तुम्हाला एक एक करून दाखवते. इथे सगळ्यात पहिल्यांदा तर आपले मस्त गरमागरम असे भजी तयार झालेले आहेत. इथे आपण ही शेवयाची खीर करून घेतली आहे. इथे ही पनीरची भाजी आहे, इथे बटाट्याची भाजी आहे, मस्त असा गरमागरम पुलाव आहे, पुऱ्या आहेत इथे केलेल्या, कोशिंबीर केली आपण इथे, आणि इथे ना आपण कुरडई आणि साबुदाण्याचे पापड थोडे तळलेले आहेत. आता हे सगळं आपण ना ताटामध्ये वाढून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं हे गुढीपाडवा स्पेशल थाळी किंवा गुढीपाडवा स्पेशल नैवेद्याचं ताट बनवून तयार आहे. खूप सोप्या पद्धतीने हे नैवेद्याचं ताट आपण बनवलंय. भरपूर असे पदार्थ बनवलेले आहेत आणि खूप कमी वेळामध्ये बनवलेत. आता मी शूट करत होतो म्हणून आपल्याला 1 तासापेक्षा थोडासा जास्त वेळ लागलाय. तुम्ही जर शूट वगैरे नाही केलं आणि दोघीच जणी असाल ना तर अगदी इझिली तासाभरामध्ये तुम्ही हे ताट बनवू शकता. सगळे पदार्थ अगदी अप्रतिम आहेत, दिसायला खूप छान दिसतात. आम्ही लवकरच हे सगळे पदार्थ चाखणार आहोत. बरेच दिवस झाले मम्मीची तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे चॅनलवरती जास्त व्हिडिओ येत नव्हते, खूप छान छान वेगळे असे व्हिडिओ येत नव्हते. पण आता मम्मीला खूप छान असं बरं वाटतंय, त्याच्यामुळे आता तुम्हाला ह्याच्या पुढच्या रेसिपीज खूप छान छान अशा बघायला भेटणार आहेत. नवीन वर्षाची आपण खूप छान नवीन अशी सुरुवात करणार आहोत. त्याच्यामुळे आजचा हा आपला नैवेद्याच्या ताटाचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. गुढीपाडव्याला तुम्ही आपल्या ह्या नैवेद्याच्या ताटामधला कोणताही पदार्थ बनवलात ना तर मला टॅग करायला अजिबात विसरू नका. तुम्ही मला इंस्टाग्रामवरती टॅग करू शकता किंवा तुम्ही मला ते मस्त असे इंस्टाग्रामवरती तुमच्या नैवेद्याच्या ताटाचे फोटो काढून सुद्धा पाठवू शकता. इंस्टाग्राम अकाउंटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. उद्या गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही नक्कीच ह्यातला काहीतरी छान असा पदार्थ बनवून बघा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आधीच खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि डेफिनेटली गुढीपाडव्याच्या दिवशी पण आपला छान असा व्हिडिओ येणारच आहे. तोपर्यंत आजचा व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा. बाय.